नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी अत्र समेषां स्वागतम्। एषा कथा श्रीमान् योगी पुस्तकात् उद्धृता अस्ति। प्रथमभागस्य 49 कथा एषा। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। दादोजींना आज दप्तरी यायला बराच उशीर झाला होता. दादोजींनी दप्तरी प्रवेश करताच शामराव, निळकंठ, सोनोपंत डबीर, बल्लाळ सबनीस उठून उभे राहिले. दादोजी बैठकीवर बसत म्हणाले, आज पूजेला जरा वेळ झाला. शामराव, आपले वैद्य कुठं आहेत? काल मात्रा मिळाली नाही. शामराव, निळकंठ म्हणाले, वैद्यराज 4 दिवसांपूर्वी शिवापूरला गेले आहेत. कारण राजांनी पाठवलं होतं. शिवापूरला? दादोजी पुढे काही बोलले नाहीत. वाड्याबाहेर चौकीदार सकाळच्या उन्हात गप्पा मारित होते. टापांचा आवाज कानांवर आला. भाले सरसावून ते गडबडीने उभे राहिले. भरधाव वेगाने एक स्वार येत होता. वाड्याच्या दाराशी तो पायउतार झाला. घोडा चौकीदाराकडे देऊन अंगावरची धूळही न झटकता तो स्वार आत गेला. दप्तराच्या पायऱ्या चढून तो दप्तरी गेला. त्याने दादोजींना मुजरा केला. काय आहे? स्वाराने सर्वांवर नजर फिरवली. तो घुटमळला. पंत, जरा बाहेर येत असा? त्रासिकपणे पंत म्हणाले, अरे सांग ना, इथं कोण परका आहे? स्वार एकदम पुढे झाला. पंतांच्या कानाला लागला. पंत किंचाळले, काय सांगतोस? आणि फानावर येत पंत म्हणाले, काय नशा तरी करून आला नाहीस? नाही पंत, देवाशपथ, वाड्यात जखमी. चल चल बाहेर चल, इथं नको. पंत उठले. भ्रमिष्ठासारखे ते दप्तराच्या बाहेर जात होते. उपरणे पडल्याचेही भान नव्हते. मासाहेब मुदपाकखान्यात शिधा सांगत होत्या. पंतांचा निरोप येताच त्या महालात आल्या. काय पंत? तरी सांगत होतो मासाहेब, गेल्या काही दिवसातली राजांची लक्षणं ठीक दिसत नव्हती. त्यासाठी त्यांना शिवापूरचा तळ हलवायचा होता. वाडा मोकळा हवा होता ना? पंत, नीट काही सांगाल की नाही? नीट घडलं तर नीट सांगणार. पंत बोटांशी चाळा करीत म्हणाले, मासाहेब, राजांचा पराक्रम ऐका. राजांनी रोहिडेश्वर घेतला. रोहिडेश्वर? शंका येऊन मासाहेबांनी विचारले. तब्येत ठीक आहे ना? होती मासाहेब, आता राहील की नाही ते माहीत नाही. राजांच्या रोहिडेश्वराच्या खेपा, दादाजी नरसप्रभूची वाढती संगत, मावळ्यांची जमवणी, साऱ्यांचा अर्थ आता कळला. कुणी सांगितलं? खोटं असेल. खोटं? मासाहेब, शिवापूरचा वाडा जखमींनी भरला आहे. आणि राजे? देवाची कृपा, राजे सुखरूप आहेत. जिजाईंनी सुटकेचा निश्वास सोडला. त्या हसून म्हणाल्या, पण हे घडलं कसं? मासाहेब, 1200 स्वारांनीशी राजे रोहिडेश्वरावर चालून गेले. किल्लेदाराला कैद केलं. गडावर आज आदिलशाही निशाण नाही. शिवबा आला की सारं कळेल. आता कळून तरी काय फायदा? जे घडायला नको होतं ते घडून गेलं. राजे केव्हाही येणार आहेत. शिवापूर सोडायच्या तयारीत होते अशी वर्दी आहे. मासाहेब, उभं राहावत नाही, जरा बाहेर जाऊन बसतो. दादोजी बाहेर गेले. जिजाऊंना शिवबाच्या पराक्रमाचे कौतुक वाटत होते, पण त्याचबरोबर कसली तरी हुरहुर वाटत होती. जिजाबाई मुदपकखान्यात गेल्या. सईबाई बदाम खात होत्या. मासाहेबांना पाहताच त्या उभ्या राहिल्या. मनोहारी शेजारी उभी होती. मासाहेब म्हणाल्या, सई, लवकर चांगले कपडे कर, आरती तयार ठेव. कुणाला ओवाळायचं? मला ओवाळ आता. शहाणे, तुझा नवरा पराक्रम करून घरी येतोय, त्याला ओवाळ. राजांनी रोहिडेश्वर काबीज केलाय. सईबाई सणासुदीचे कपडे घालून तयार झाल्या. मनोहारी सईबाईच्या अंगावर एक एक दागिना चढवीत होती. सईबाईंनी विचारले, मनोहारी, तू ह्यांना पाहिलंस? आत्ता ग बया. अवो, राजांनी मला पाहिलं नसतं तर हे पाय कशाला दिसलं असतं? नशीब तुझं, घरात असून आम्हाला दर्शन घडत नाही. आत्ता येतीलच की. इकडून यायचं आणि तिकडे जायचं. आता राजे आले की सोडूच नका. नवरा मुठीत ठेवावा म्हणत्यात. सईबाई हसल्या. राजांना मुठीत ठेवण्याच्या कल्पनेने त्यांना हसू आले. त्या म्हणाल्या, ठेवला असता ग, पण काय? मोठंच लहान आहे बघ. सईबाई खळखळून हसल्या. खिदळत काय बसलाय? जिजाबाईंचा आवाज आला. दोघी उठून उभ्या राहिल्या. सईबाई म्हणाल्या, आमची तयारी झाली. हो, ते दिसतंच आहे, पण आरतीकडे कुणी पाहायचं? दोघी जीप चावून बाहेर पळून गेल्या. राजांचा रोहिडेश्वराचा पराक्रम साऱ्या वाड्यात पसरला होता. जिकडे तिकडे कुजबूज चालू होती. घोड्यांच्या टापांचा आवाज येऊ लागला आणि जो तो हातातली कामे टाकून धावू लागला. अश्वपथक वाड्यासमोर येऊन थांबले. घोड्यांच्या टापांनी राजवाड्याबाहेरचे मैदान भरून गेले.
राजे पाय उतार झाले. वाड्याच्या दाराशी सुवासिनींनी राजांच्या पायांवर पाणी घातले. दही भात ओवाळून टाकला. राजांनी पाय उचलला. तोच पिवळे जरी वस्त्र नेसून येणाऱ्या सईबाई नजरेत आल्या. पुन्हा पाऊल मागे घेतले. सईबाई आल्या. त्यांनी राजांच्या मस्तकी टिळा लावण्यासाठी हात उंचावला. राजांनी मान वाकवली. घामाने भरलेले कपाळ, धारदार नाक, कानात हेलकावे घेणारी ती कर्णकुंडले, क्षणात केवढे मोहक दर्शन घडले. सईबाई लाजल्या. राजांची नजर सईबाईंना निरखीत होती. सईबाईंनी गडबडीने विडा हाती दिला आणि ओवाळले. विडा तबकात ठेवताना राजांच्या ओठांवर हसू होते. राजे आत आले. मासाहेबांच्या पायांना हात लावून ते पाया पडले. मासाहेब म्हणाल्या, औक्षवंत व्हा, विजयी व्हा. राजांचे लक्ष मासाहेबांच्या शेजारी उभ्या असलेल्या मनोहारीकडे गेले. राजे थांबले. जिजाबाईंनी विचारले, का थांबलात राजे? मनोहारीकडे बोट दाखवीत राजे म्हणाले, हिला कुठंतरी पाहिल्यासारखं वाटतं. जिजाबाई हसल्या. त्या म्हणाल्या, राजे एवढ्यात विसरलात? नाचणीला पाटलांनी तुमच्यासमोर आठवलं. ही मनोहारी ना? हो, चांगली आहे मुलगी. तुम्ही भेटला नसता तर काय झालं असतं मुलीचं कुणास ठाऊक. राजे सदरेत आले. सदरेत तानाजी, दादाजी, नरसप्रभू उभे होते. राजांनी पेशव्यांना विचारले, दादोजी कुठं आहेत? दप्तरी. राजांनी दादाजींच्याकडे पाहिले. दादाजी राजांच्या मागून चालू लागले. ते दप्तरी जाताच दादोजी उठून उभे राहिले. दप्तरी दादोजी एकटेच होते. राजांनी दादोजींना नमस्कार केला. दादोजी राजांच्याकडे पाहत होते. राजे, हे करायचं होतं तर आधी का सांगितलं नाही? राजे काही बोलले नाहीत. आम्ही विश्वासातले वाटलो नाही. गैरसमज होतोय दादोजी. चांगला समज झाला आहे. भावनेच्या भरात एक गोष्ट करून गेलात. परिणाम माहीत आहेत. ते आनंदाने सहन करू. राजे सहजपणे बोलून गेले. बोलणं फार सोपं. आज रोहिडेश्वर काबीज केलं. आदिलशाहीचा गड घेतलात. बादशाहीत राहून बादशाहीशी वैर पत्करलत. कुठली बादशाही दादोजी? कुणाची? राजे उफाळले. जिथं धर्म सुरक्षित नाही, दैवत सुरक्षित नाही, नोकरीही स्थिर नाही. कुठली नोकरी? आपण सांगितलं नाही म्हणून आम्हाला कळायचं राहिलं थोडंच. शहाजी राजांच्यावर, त्याबरोबर तुमच्यावरही ठपका देऊन थोरल्या महाराजांची दरबारी चौकशी झाली. ती कशासाठी? तो गैरसमजाचा प्रकार होता. गैरसमज? शाही गैरसमजाचे परिणाम आम्ही जाणतो. मुरार जगदेव हाल हाल करून मारले गेले. अशाच गैरसमजातून आमच्या आजोबांचे, लखुजी जाधवरावांचे, मानाच्या सरदारांचे भर दरबारीत तुकडे उडवले गेले. असले गैरसमज फार दिवस सहन करायचे नाहीत आम्हाला. मग तुमच्या प्रकारानं थांबतील? श्रींच्या मनात असेल तर जरूर थांबतील. दादाजी नरसप्रभूंकडे पाहत उफाळले. आणि तुला तरी अक्कल हवी होती. अरे, जेध्यांचा कारभारी तू, शाही दरबाराचा वतनदार, रोहिड खोऱ्याचा देशपांडे, या पोरखेळात सामील झालास? राजे शांतपणे म्हणाले, पंत, हा पोरखेळ नाही. राजे, तुमचं वय लहान आहे. फार पावसाळे या पिकल्या केसांनी पाहिलेत. निदान राजकारणात तरी मला शिकवू नका. थोरल्या महाराजांनी असाच बंडावा केला होता. 6,000 फौज होती. सारा मावळ महाराजांच्या मागे उभा होता. काय झालं त्या बंडाव्याचं? धुळीला मिळालं ते स्वप्न. जिथं त्यांची ही स्थिती, एक अपयश हे कदाचित दुसऱ्या यशाची सुरुवात असते. राजे, मला फार बोलता येत नाही, पण मी सांगतो ते ध्यानी ठेवा. पुढे हे शब्द आठवतील. तुम्ही जो डाव टाकीत आहात तो कदाचित. राजे ओरडले, थांबा पंत. दैव कुणाला चुकलं नाही. आमच्या कार्याला आशीर्वाद देता येत नसेल तर देऊ नका, पण आज देवांचं राज्य उभं करीत असता शाप तरी नका देऊ. येतो आम्ही. आणि भावनाविवश झालेले राजे दप्तरातून निघून गेले. साऱ्या मावळ्यांचे जेवणखाण होऊन हातावर पाणी पडायला संध्याकाळ झाली. जिजाऊंच्या महालात राजे बराच वेळ बसले होते. जिजाऊ म्हणाल्या, दादोजींनी हे मनाला फार लावून घेतलं आहे राजे. आता थोडे दिवस सबुरीनं घ्या. मासाहेब, तसं करता येईल असं वाटत नाही. कारण एक गड घेतला काय आणि अनेक गड घेतले काय. आता जाणून बुजून सापाच्या शेपटीवर पाय ठेवला आहे. दुसरे गड सावध व्हायच्या आत सत्ता बळकट करायला हवी. आणि विजापूरकर चाल करून आले तर त्याचाही आम्ही विचार करून ठेवला आहे. मंदगती हे शाह्यांचं बिरुद आहे. कागदी घोडे नाचवून हवा तेवढा वेळ काढता येईल. जिजाबाई निश्वास सोडून म्हणाल्या, तुम्ही काय करावं
हे जाणता लक्षात ठेवा, एवढंच, आम्हाला दुसरा आधार नाही. जे काही कराल ते पूर्ण विचारानं आणि श्रद्धेनं करा. राजे उठत म्हणाले, मासाहेब, येतो आम्ही. पहाटे परत गडावर जायचं आहे. सारा बंदोबस्त पुरा व्हायचा आहे. थांबा, जिजाबाई म्हणाल्या. त्यांनी आपली संदूक उघडली. एक थैली राजांच्या हाती देत त्या म्हणाल्या, हे 1000 होऊन आहेत. माझे स्वतःचे ठेवून तरी काय उगवतात? तुम्हाला हे उपयोगी पडतील. राजांना अश्रू आवरणे कठीण गेले. ते म्हणाले, मासाहेब, हे 1000 होऊन नाहीत. यांची किंमत होणार नाही. स्वराज्यावरचं कोणतंही संकट टाळायला ही दौलत समर्थ आहे. राजांनी मासाहेबांचे पाय शिवले. राजांच्या पाठीवरून मायेचा हात फिरला आणि राजे आपल्या महाली गेले. सकाळी राजे स्नान करून महाली आले. सईबाई उभ्या होत्या. पलंगावर कपडे काढून ठेवले होते. जिरे, टोप, तलवार, बिचवा देखील व्यवस्थित ठेवला होता. सुखाचे दिवस आले म्हणायचे. राजे म्हणाले, तर जसे काही आत्तापर्यंत हालच होते. पुरुषांची दुःख तुम्हाला कशी कळणार? केवढाही पराक्रमी पुरुष असो, त्याला हवे ते कपडे आणि हत्यारं वेळेवर मिळणं कठीण. मग सेवकांवर रागवायचं, आरडाओरड व्हायची आणि जेव्हा तयार व्हायचं तेव्हा सारे रचलेले बेत त्या संतापानं विरघळून जायचे. हे ठरलेलं. राजांनी कपडे केले. सईबाईंनी एक एक हत्यार दिले. शेवटी टोप दिला. राजे म्हणाले, आज शिरस्त्राण असतं बरं झालं असतं. आता कुठली लढाई? छे, आता कुठली लढाई? आता माघार. दादोजींना भेटण्यासाठी आम्ही निघालो आहोत ना. पंत काही रागवले नाहीत. कुणी सांगितलं? सांगायला कशाला हवं? आपण मासाहेबांच्या महालातून आलात आणि दादोजी मासाहेबांच्या बरोबर बोलताना बाहेरून ऐकलं. काय म्हणत होते? दादोजी म्हणत होते, हे कुणीतरी करायलाच हवं. हे कुणीतरी करायलाच हवं. ती वेळच आली होती. राजे करतात याची भीती वाटते. नकळत सईबाई दादोजींची नक्कल करीत होत्या. राजे हसले. म्हणाले, राणीसाहेब, आम्ही स्वराज्याची स्थापना केलीच आहे. आता आम्हाला जासूदही ठेवावे लागणारच. वाड्यातल्या बातम्या काढायला, आपली नेमणूक करायला काहीच हरकत नाही. एवढ्या विश्वासाचा आणि काळजीचा जासूद मिळणार कुठं? सईबाई लाजल्या आणि राजे दादोजींच्याकडे हसत गेले. त्यांची भीती थोडी कमी झाली होती. राजे पंतांच्या पाया पडले. पंत काही बोलले नाहीत. राजे म्हणाले, पंत, आम्ही रोहिडेश्वराला जाऊन येतो. ठीक, बरोबर पेशवे डबीर अमात्य न्यावे म्हणतो. राजे, तुम्ही नेऊ शकता. आपल्या जहागिरीसाठी महाराजांनी ते दिले आहेत. येतो आम्ही, म्हणत राजे वळले. तोच पंतांनी हाक मारली, राजे. राजे थांबले. मागून शब्द आले, राजे, गड नौखा नुकताच घेतलेला. घातपात होण्याचा संभव असतो. सावधगिरीने राहा. दुसऱ्या दिवशी सकाळी 2 स्वार तातडीने रवाना झाले. जिजाबाईंनी विचारले, एवढ्या तातडीनं स्वार कुठं गेले? बंगळूरला. कारण? मासाहेब, इथं जे घडतं ते थोपवू शकलो नसतो, तरी थोरल्या महाराजांना जे घडलं ते कळवणं माझं कर्तव्य आहे. ते मी केलं आहे. प्रथम भागस्य विंशतिः कथा एषा. राजांनी रोहिडेश्वराचे बांधकाम जारीने सुरू केले. तटबंदी भक्कम होत आली. पुण्याच्या वाड्यात दप्तरात स्वराज्याचे नवीन खाते उघडण्यात आले. 12 मावळातले मावळे येत. मावळ्यांच्या नावनिशिवार याद्या होत. 3000 मावळे वाढले होते. पंत हे सारे पाहत होते. जसा त्यांचा विरोध नव्हता तसा त्यांचा पाठिंबाही नव्हता. जहागिरीच्या कामात लक्ष घालून ते सचिंत बसलेले असत. एके दिवशी पंत राजांना म्हणाले, राजे, हे तुमचे मावळे कशाच्या जोरावर लढणार आहेत? त्या कामी निष्ठा लागते तेवढी त्यांच्याजवळ आहे. फार दिवस पुरायची नाही ती. राजे, सैन्य नुसत्या निष्ठेवर लढत नसतं, त्याला पोटही असतं. पंत, मला आपला रोख कळला. आपण चिंता करू नका. पैशासाठी आम्ही तुमच्याकडे येणार नाही. संतापू नका राजे. त्याऐवजी थोडा विचार करा. गडाची बांधणी, मावळ्यांचा पगार हे सारं छत्तीसगावच्या पोटमुकाशावर चालेल कसं? ज्यानं बुद्धी दिली तो चालवायला समर्थ आहे. पांगळासुद्धा पायांविना चालवण्याची त्याची शक्ती आहे. हा विश्वास तुकाराम महाराजांच्या तोंडून आम्ही ऐकला आहे. राजांनी अवसानाने उत्तर दिले खरे, पण पंतांच्या सांगण्यातली सत्यता त्यांना जाणवत होती. पैशाशिवाय हे चालणार कसे? किती उपास सहन करीपर्यंत मावळे राजांच्या कामी गुंतणार? राजांना काही सुचत नव्हते. ते बेचैन झाले. जिजाबाईंच्या लक्षात ही बेचैनी येत होती. त्यांनी राजाला विचारले, राजे, रोहिडेश्वर बांधला जातो आहे. सारं काम होतं आहे. मग तुम्ही उदास का? कसलं संकट आहे? छे,
तसं नाही मासाहेब, ही सारखी रपेट होत आहे ना, त्यामुळे तुम्हाला तसं वाटत असेल. शिवबा, आईची नजर फसवता येत नाही. आई आणि गुरु यांच्यापासून काहीही लपवून ठेवता येत नाही, ठेवूही नये. राजांनी निश्वास सोडला. पंतांचे बोलणे सांगितले. जिजाबाई म्हणाल्या, सध्या तरी चिंता नाही ना, मग कल्पनेच्या भीतीनं कशाला राहायचं. माणसं दोन स्वभावांची असतात. काही मागचा पुढचा विचार करतात. सावधगिरी हा त्यांचा स्वभाव असतो. अपयशाची त्यांना सदैव भीती वाटत असते. त्या अपयशाच्या जागा हुडकण्यात त्यांचं मन व्यग्र असतं. अशा माणसांचं जीवन स्थिर राहतं, पण त्यांच्या हातून फारसं घडत नाही. दुसरी, मनाला पटेल ते करणारी माणसं असतात. परिणामाचा विचार त्यांना नसतो. स्वारींचंच बघा ना, झेपावणं हे त्यांच्या स्वभावात आहे. परिणाम ते जाणीत नाहीत. तो स्वभाव, ते धाडस तुमच्या अंगी आलं आहे. पण हे वेडं धाडस ठरलं तर कोण ठरवणार? स्वारींनी बंडावा केला. मोगलाई आदिलशाहीला एकट्यांनी तोंड दिलं. बंडावा मोडला म्हणून त्यांना पराजित समजायचं? ज्ञानेश्वरांनी गीता मराठीत आणली. लोकांनी वाईट टाकलं त्यांना, ते पराजित होते. मग आळंदीचं मंदिर कसं उभं राहिलं? भीतीपोटी माणसाच्या हातून काहीही घडत नाही, हे लक्षात ठेवा. मासाहेब, राजे देवाधर्मावर विश्वास ठेवून कार्य आरंभलं, ते पार करण्याची ताकद त्याची आहे. त्याची शंका घेऊ नका. राजे मनात आणाल ते उभं करण्याची तुमची हिंमत आहे. तो तुमच्या कुंडलीचा योग आहे. देव्हाऱ्यात देव, तशी मनात निष्ठा, हिंमत शोभते. त्या मनात कल्पनेची भीती घालू नका. जिजाबाईंच्या बोलण्याने राजांचे थकलेले मन ताजेतवाने झाले. मनातली भीती झाडून टाकून ते मोकळे झाले. राजांचे लक्ष वळले तोरण्यावर. आकाशाला भिडलेला, चढायला कठीण पण संपूर्ण दुर्लक्षित असलेला किल्लेदार गाफील. राजांनी सरळ तोरण्यावर धडक दिली आणि गाफीलगड ताब्यात घेऊन त्यावर कब्जा केला. तोरण्यापाठोपाठ तोरण्याच्या आग्नेयेस दुर्जा देवीचा डोंगर ताब्यात घेतला. दोन्ही गडांच्या तटबंदीचे काम झपाट्याने होणे फार अगत्याचे होते. हिंमत बांधून राजांनी गडाचे काम सुरू केले. घरचे गुपित गावात पसरायला वेळ लागत नाही. मग सह्याद्रीच्या उघडपणे फडकणारी स्वराज्याची द्वाही कशी दडून राहील? राजांच्या क्रोधाला बळी पडलेल्या बांदल देशमुखांसारख्या देशमुखांनी ह्या बंडाव्याची आगळीक शिरवळला जाऊन सुभानमंगळ किल्ल्याच्या ठाणेदार अमीनला दिली. अमीनाचे डोळे उघडले. त्याने तातडीने विजापूरला शिवाजीच्या बंडाव्याचे वृत्त कळविले. बाबाजी नरसप्रभू गुप्ते राजांना मिळाल्याबद्दलची तक्रार केली गेली. सरकारी चक्रे जशी फिरत होती तशी तोरणागडावर चुनाघाणीची चक्रे मंद गतीने राबत होती. तटाचे काम चालले होते. हाती लागलेल्या गडाच्या तुटपुंजा खजिन्यावर आणि धान्यसाठ्यावर एवढे मोठे काम होणार कसे? खजिना झरझर संपत होता. राजे विचारात पडले होते. काही मार्ग सुचत नव्हता. पुण्यात ते सचिंत बसून होते. मासाहेबांना ते म्हणाले, मासाहेब, गडाचं काम थांबवावं लागणार. मासाहेब काही बोलल्या नाहीत. राजे म्हणाले, काय करावं सुचत नाही. जे होईल ते खरं, त्याला इलाज नाही. मासाहेब अस्वस्थ झाल्या. एवढ्या हौसेनं मांडलेला डाव मध्येच बंद ठेवावा लागणार हे त्यांना पाहवत नव्हते. न राहून त्या म्हणाल्या, राजे, दागिने भांडी काढली तर? जर जमत असतं तर तेही करण्यात आम्ही कुचराई केली नसती. पण तोरण्यासारखा अव्वलगड बळकट करायला तेवढंच आर्थिक बळ हवं. देवी डोंगराच्या तर 3 माच्या बांधायला हव्यात, तरच त्याला शोभा बळकटी येईल. आम्ही उद्या काम बंद ठेवण्याची आज्ञा करू. जड पावलांनी राजे उठले आणि शयनगृहाकडे गेले. रात्रभर राजे तळमळत होते. पहाटेला त्यांना जागे करण्यात आले. तानाजी आल्याची वर्दी आली. एवढ्या भल्या पहाटे तानाजी? राजे तसेच बाहेर गेले. तानाजीच्या चेहऱ्यावर रात्रीच्या प्रवासाचा थकवा मुळीच नव्हता. राजांनी अधीर होऊन विचारले, तानाजी, तातडीनं बरं? तानाजी राजांच्या कानाजवळ कुजबुजला. राजांचा चेहरा क्षणात उजळून निघाला. ते म्हणाले, देवाची कृपा. थांब तानाजी, मासाहेबांना सांगून येतो आम्ही. त्या काळजीत असतील. मासाहेब उठल्या होत्या. एकनाथी भावार्थ रामायण वाचत होत्या. राजे महालाच्या दाराशी थांबले. आतले दृश्य पाहून ते मुग्ध झाले. मासाहेबांच्या उजव्या हाती समई तेवत होती. समईची काजळी हळूवार हातांनी सईबाई झाडीत होत्या. जिजाबाईंची नजर हाती धरलेल्या पोथीच्या पानावरून फिरत होती. शब्द उमटत होते. अवताराचे सामर्थ्यपण, प्रपंच परमार्थी सावधान, उभयता दिसो नेदी न्यून,
ते चिन्ह अवधारी. तोडी नवग्रहांची बेडी, सोडवी देवांची बांधवडी. उभवी रामराज्याची गुडी, आज्ञा धडफुडी तिही लोकी. सांडी समाधीची भ्रांती, धनुष्य बाण घेऊनी हाती. रामनामाची ख्याती, त्रिजगती उद्धरी. अध्याय संपला. जिजाबाईंनी पोथी मस्तकी लावली आणि त्या सईबाईंना म्हणाल्या, कशाला एवढ्या भल्या पहाटे उठतेस? राजांनी हाक मारली. मासाहेब. कोण? शिवबा म्हणत उठत असताना त्या म्हणत होत्या, शिवबा, रात्रभर झोप आली नाही बघ. राजांच्या हसतमुख चेहऱ्यावर त्यांची नजर खेळली. आश्चर्यानं त्या म्हणाल्या, नेहमी कसला हसत असतोस? मनात काय आहे ते काही कळत नाही. राजे जिजाबाईंच्या जवळ गेले. सईबाईंच्याकडे पाहत म्हणाले, तोंडात तीळ भिजेल का? सईबाई म्हणाल्या, नाही भिजायचा, मी जाते. आणि एवढे बोलून त्या निघून गेल्या. मासाहेब म्हणाल्या, उगीच चिडवतोस तिला. ते जाऊ द्या मासाहेब, आनंदाची बातमी आहे. काय? आता मांडलेला पसारा आवरल्याखेरीज काही करू नका, तो चुटकीसरशी आवरला जाईल. ते कसं? मासाहेब, तुम्ही म्हणालात ते खरं. मनात हिंमत असली तर देव्हाऱ्यात देव प्रगटायला वेळ लागत नाही. हलक्या आवाजात राजे म्हणाले, तानाजी बातमी घेऊन आला आहे. काल तटाचं काम चालू असताना धन सापडलं. विपुल साठा आहे धनाचा. मोहरांचे हंडे आहेत. लाज राखली देवानं. राजे तानाजीकडे गेले. तानाजीला सांगताच तानाजी म्हणाला, नको राजे, जोखमीचं काम तुम्ही चला. तसं काही तुमच्या मनात असतं तर खजिन्याची वार्ता सांगायला कशाला आला असता तुम्ही? शिबंदी घे आणि खजिना घेऊन इकडे ये. माझी तिथं काही गरज नाही. राजे स्नान करून महालात आले, पण सईबाई कुठेच दिसत नव्हत्या. तेवढ्यात मनोहारी दूध घेऊन आली. राजांनी विचारले, राणीसाहेब कुठं आहेत? मुदपाक खाण्यात, त्यांना पाठवून दे. राजे पलंगावर बसून होते. सईबाई आत आल्या. त्यांच्या डोळ्यांच्या कडा तांबूस दिसत होत्या. त्यांनी विचारले, काय? दिसला नाही म्हणून हाक मारली. सईबाई म्हणाल्या, जा म्हणून घेण्यापेक्षा महालाबाहेरच राहिलेलं बरं. राग गेलेला दिसत नाही म्हणत राजे उठले. राजे उठलेले पाहताच सईबाई पाठ फिरून उभ्या राहिल्या. राजे आर्जवाने म्हणाले, ऐकावं तरी. उगीच काही सांगू नका. तीळ भिजत नाही तोंडात. आता जे काही सांगणार आहोत ते चार चौघात सांगायला मुळीच हरकत नाही. आम्ही घेतलेले किल्ले, तोरणा, दुर्जादेवी आणि खुद्द रोहिडेश्वर आम्ही सोडणार आहोत. आदिलशाहीपुढं आम्ही शरणागत जाणार आहोत. काय? म्हणत सईबाई वळल्या. चेहरा भीतीने व्यग्र झालेला, डोळे भरलेले, उजवा हात हलवीत त्या थरथरत्या ओठांनी नाही नाही म्हणत होत्या. पण शब्द फुटत नव्हते. राजांना बोलल्याचा पश्चाताप झाला. त्यांनी झटकन सईबाईंना जवळ घेतले. त्यांचा चेहरा हातात घेत ते म्हणाले, खुळी, थट्टा केलेलीही कळत नाही. आम्ही कधी शरणागत जाऊ? राजांनी सईबाईंचे डोळे पुसले. खाली पाहत सईबाईंनी नाक ओढले आणि त्या एकदम हसल्या. सई, इकडे ये. सईबाईंनी नजर वर केली. राजांच्या गालांवर कवळी दाढी शोभत होती. पातळ ओठांवर तेच हास्य विलसत होते. नजरेला नजर देत राजे म्हणाले, तोरण्यावर खजिना सापडला सई. मोहरांचे हंडे सापडले सई. गडाचं काम आता बघता बघता पुरं होऊन जाईल. खरं? हो. मग मी मासाहेबांच्या जवळ राहिले असते तर काय बिघडलं असतं? असली बातमी का मासाहेबांच्या समोर सांगायची? कालच आम्ही तुझी जासूद म्हणून नेमणूक करून दिली. असला अधीरेपणा जासूदाला काय कामाचा? राजांच्या विस्फारित नेत्रांकडे पाहताच सईबाई मोठ्याने हसल्या. राजांनी त्यांना एकदम जवळ घेतले. ते म्हणाले, सई, हे तुझं खळखळून हसणं मला फार आवडतं. सोडा पाहू, कोणी आलं तर. काय बिशाद आहे कोणाची? राजे राणीसाहेब आपल्या महाली आहेत. ते मनोहारीला माहीत असता महाली कोण येतो? राजांच्यापासून दूर जात सईबाई म्हणाल्या, मग का सोडलं तर? राजांना सईबाई बोलल्याचा अर्थ कळेपर्यंत सईबाई महालाबाहेर गेल्याही होत्या. अधुना प्रथम भागस्य 1विंशतिः कथा एषा. बंदोबस्तात खजिना वाड्यात आला. मोहरांची, सोने नाण्यांची मोजदाद झाली. दादोजींना जेव्हा हे समजले तेव्हा ते राजांना म्हणाले, बरं झालं, अडचणीच्या वेळी तुमच्यावर लक्ष्मी प्रसन्न झाली. देवानं देणं दिलं आहे, तो खर्च करायला तुम्ही मुक्त्यार आहात. पण सारे अंदाज बांधून कामं उभी करा. दादोजींच्या एवढ्या मान्यतेवरही राजे खुश होते. तिन्ही गडांची कामे सुरू झाली. राजांनी त्याच द्रव्यातून शस्त्रे खरेदली, बंदुका घेतल्या. देवीगडाच्या सुवेळा माचीचे काम
रूप घेऊ लागले. राजांचे पाय आता पुण्यात टिकत नव्हते. या तिन्ही गडांवर त्यांच्या खेपा होत होत्या. राजे शिवापूरच्या वाड्यात असताना त्यांना तातडीचे बोलावणे आले. दादाजी व त्यांचे वडील नरसीबाबा वाड्यात आले होते. सदरेवर बाबाजी, दादाजी व दादोजी अधोवधन बसले होते. राजे तिघांना आतल्या महालात आले. जिजाबाई म्हणाल्या, बाबाजी घाबरून गेले आहेत. त्यांना काहीच सुचत नाही. एवढं घाबरण्यासारखं काय आहे? एक खलिता आला म्हणून एवढं घाबरायचं? राजे म्हणाले. दादोजींनी विजापूरकरांचे पत्र समोर टाकले. ते म्हणाले, राजे, साऱ्याच गोष्टी लहान समजून चालत नाहीत. वाचा तो खलिता, म्हणजे आम्ही काळजीत का पडलो ते समजेल. राजांनी खलिता उघडला. नजर फिरू लागली. दादोजी म्हणाले, मोठ्यानं वाचा ना, मासाहेबांनाही मजकूर कळेल. ठीक आहे म्हणत राजे वाचू लागले. वजार तमाम शिवाजी राजे, फरजंद शहाजीराजे याने शहासी बेमानगी करून तुझे खोरियात रोहिडेश्वराचे डोंगराचे आश्रयाने पुंडावेयाने मावळे वगैरे लोक जमाव केला आणि तेथून जाऊन पेशवे किल्ल्यावरील ठाणे उठवून आपण किल्ल्यात शिरला. हे न झालियास खुदावंत शहा तुझला विजापुरी नेऊन गर्दान मारतील व जमेदारी हक्कानू चालणार नाही. हे मनी समजणे आणि या उपरी दिवाणात रुजू राहणे. राजांनी पत्र वाचून संपविले आणि ते बाबाजींना म्हणाले, बाबाजी, एकंदरीत तुमची धडगत दिसत नाही. गर्दन मारली जाणार असं दिसतं. बाबाजी म्हणाले, राजे, शाही फरमान म्हणजे काय थट्टा वाटते? उद्या घरदारांवरून गाढवाचे नांगर. बाबाजी, जसा दादाजी तसा मी. गाढवाचे नांगर फिरतील तर तेव्हा आम्ही असणार नाही. आम्हीही रोहिडेश्वरी शपथेत गुंतलो आहोत. त्यात आम्ही अंतर आणणार नाही. बाबाजी म्हणाले, मी म्हातारा, आता माझे किती दिवस राहिले? पण तुमच्यासारखी मुलं काळजी वाटते ती तुमची. तुमचे आशीर्वाद असता काळजी कसली? हिंदवी स्वराज्याचे मनोरथ पुरवणारा तो समर्थ आहे. हे राज्य व्हावं हे श्रींच्या मनात फार आहे. त्यावर आमची निष्ठा आहे. राजे, तुमची निष्ठा काय कामाची? आदिलशाहीशी टक्कर की काय सामान्य गोष्ट आहे? नुसतं मिसरूड फुटू लागले तुम्हाला. हे केस राजकारणात पांढरे झाले. आमचं वय फार वेळा ऐकतोय ते. बाबाजी, श्रीकृष्ण गोकुळातून मथुरेला गेले तेव्हा कृष्णाचं वय काय होतं? राम यज्ञ रक्षणासाठी गेले तेव्हा त्यांचं वय काय होतं? ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली तेव्हा त्यांचं वय काय होतं? राजे, ह्या देवादिकांच्या गोष्टी त्या सामान्य माणसाला कोण सामान्य मानव? सामान्य समजणं हे चूक आहे. देवांचं राज्य उभं करायला आपण ठाकलो. त्या राज्यात देवांचंच अनुकरण केलं पाहिजे. दीन दुबळे हीन समजून राहणाऱ्यांच्या हातून हे कार्य कसं घडेल? बाबाजी म्हणाले, राजे, मी काय करू? राजे म्हणाले, मी कोण सांगणार? तुमच्यावर का सक्ती आहे? हे पटत नसेल तर माफी मागून मोकळे व्हा. बाबाजी थरथरत म्हणाले, माफी जीवासाठी? राजे, हेही मावळांचंच हाड आहे. तुमच्याबरोबर आमचं व्हायचं ते होऊ द्या. दादाजी अभिमानाने आपल्या वडिलांच्याकडे पाहत होते. दादोजींनी निश्वास सोडला. ते म्हणाले, हे असं होणार हे माहीतच होतं. बाबाजी, मला वाटलं होतं तू राजांना सांगशील. सारं शिकवलेलं वाया गेलं. पंत, असं कसं म्हणता? राजांचं काय खोटं आहे? राजांच्या मागे देव उभा आहे. मीच म्हणतो असं नाही, सारे म्हणतात. करतील त्यात त्यांना यश आहे. खजिना सापडला तो काय अवकाशातून पडला? बस कर बाबा, एकटे राजे ऐकवतात तेवढं पुष्कळ झालं. त्यात तुझी भर घालू नको. दादोजी म्हणाले, दादोजी, तुम्ही चिंता करू नका. आम्ही आमच्या पेशव्यांच्या मार्फत विजापूर दरबाराला थैली रवाना केली आहे. काय म्हणून केलीत? घाबरून दादोजींनी विचारले. दादोजी, आपल्या संगतीत राहून तेवढंही कळत नाही होय? इथले गड गाफील आहेत. मुलुखात अंधाधुंदी आहे. बादशाहीनं जो मुलूक जहागिरीचा दिला आहे त्याचा बंदोबस्त करणं कठीण आहे. त्यासाठी हे गड घेऊन मुलुखाचा बंदोबस्त केला आहे. शाही नोकरीत बेईमान होणार नाही अशा मजकुराचं पत्र आम्ही पाठवलं आहे. तेवढ्यावर बादशहा समाधान मानून घेईल. कुठवर? दादोजींनी विचारले. जमेल तिथवर, राजे म्हणाले. आणि महाराज साहेबांना कळलं तरी? ते कळायचं राहिलंय थोडंच. तुम्हीच ते कळवलंत ना.
आबासाहेबांचं अजून उत्तर आलं नाही. एवढी महत्त्वाची बाब आबासाहेबांच्या मनात विकल्प आला असता तर त्यांनी पत्र पाठवलं असतं. पत्र नाही याचा अर्थ अनुज्ञा असाच आम्ही घेतो. तुम्ही हवा तो अर्थ घ्यायला मोकळे आहात, पण पत्र नाही याचा अर्थ आम्ही निराळा करतो, दादोजी म्हणाले. कसला अर्थ? आपल्या कारवाईमुळं, शाही फरमानामुळं राजे संकटात तर पडले नसतील ना, अशी भीती आमच्या मनात ग्रासते. ती भीती काढून टाका. आमचं पत्र गेलं तेव्हाच तो विचार आम्ही केला होता. राजे बंगळुरी सुखरूप आहेत, विजापुरात ते नाहीत. ही बातमी आम्ही आणलेली आहे. आतापर्यंत शांत बसलेल्या दादोजींनी विचारले, पण राजे, बाबाजींनी राहायचं कुठं? का? आता अमीन थोडाच गप्प बसणार? केव्हा कैद होईल ते सांगता येत नाही. इथं राहतील, तुमच्या इतकाच त्यांचाही आमच्यावर हक्क आहे. आशीर्वाद द्यायला आणखीन एक वडीलधारं माणूस मिळालं याचा आम्हाला आनंद आहे. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि मध्ये विरमामः. तावन् मङ्गलं भूयात् शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.